नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? व्याकरणचा धडा विरुद्धार्थी शब्द, ज्यांना आपण विलोम शब्द असंही म्हणतो। विरुद्धार्थी शब्द आहे आणि ज्यांना आपण विलोम शब्द असंही म्हणतो। तर चला बघूया या धडामध्ये काय आहे किंवा काय आपण वाचन करायचं आहे। तर चला बघून घ्या। बघा, पहिला आपण बघणार आहे विलोम शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द यांचा परिचय किंवा यांची परिभाषा पाहणार आहे। तर चला बघून घ्या यांची परिभाषा। जो शब्द विपरीत अर्थ या भाव का बोध कराते हैं उन्हें विरुद्धार्थी शब्द या विलोम शब्द कहते हैं। पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या शब्दाला विपरीत अर्थ किंवा ज्या शब्दाचा विपरीत अर्थ किंवा भाव यांचा बोध करून देत आहे त्यांना आपण विरुद्धार्थी शब्द किंवा विलोम शब्द असंही म्हणतो। पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या शब्दाला आपण विपरीत अर्थ किंवा त्यांची भाव प्रकट करत आहे त्यांना आपण विरुद्धार्थी शब्द किंवा विलोम शब्द असंही म्हणतो। कळलं की नाही? हो। जसं इथे कुछ विलोम शब्द मूल रूप से ही विपरीतार्थक होते हैं। काही विलोम शब्द मूल रूपातून विपरीतार्थक होऊन जात आहे। जसे सुख, दुःख, हर्ष, विषाद इत्यादी। जसे सुखाचं काय होतात? दुःख, आणि हर्षचं काय होतात? विषाद, आणि हा सगळं विद्यार्थी। जसे कुछ विलोम शब्द है, अच अन्न, निश, नीर, दूर, वी, परा, प्रति आदि। पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। जसं मूल विलोम शब्दाचा अन, निश, नीर, दूर, वी, परा, प्रति इत्यादी आहेत। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, इथे उपसर्ग की सहायता से बनते हैं। उपसर्ग यांची सहायतातून बनून जात आहे। यथा न्याय, अन्याय, आदर, निरादर आदि। पुन्हा सांगत आहे, उपसर्ग यातून सहायतातून किंवा मदतातून बनून जात आहे। यथाचा न्याय किंवा अन्याय, आदर, निरादर इत्यादी। शब्दों की प्रकृति के आधार पर तत्सम के विलोम तत्सम। नीट प्रमाणे ऐकून घ्या। शब्दाची प्रकृतीच्या आधारावर तत्सम के विलोम सम, तत्सम, तद्भव के विलोम तद्भव, तेजस के विलोम तेजस, एक वचन के विलोम एक वचन में, बहुवचन के विलोम। पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। शब्दाची प्रकृती यांच्या आधारातून तत्सम यांचा विलोम तत्सम, तद्भव यांचा विलोम तद्भव, तेजस के लिए विलोम तेजस, आणि एक वचनचं के विलोम एक वचन, याबद्दलही बहुवचन विलोम केलेले जात आहे। कळलं की नाही? लवकर सांगा। हो। आता आपण बघणार आहे बहुवचन में विकारी के विलोम, विकारी तथा अविकारी के विलोम अविकारी होने चाहिए। बहुवचन यांता वे विकारी विलोम विकारी किंवा अविकारी त्यांच्यात विलोम अविकारी होऊन जाणार आहे। पुन्हा सांगू का? बघा, बहुवचन यातून विकारी विलोम विकारी किंवा अविकारी विलोम अविकारी होऊन जात आहे। कळलं की नाही? लवकर सांगा। नाही कळले आहे तर मी पुन्हा सांगणार आहे। कळले? धन्यवाद। तर अजून बघून घ्या। बघा, विलोम या विपरीतार्थक शब्द की कुछ महत्वपूर्ण उदाहरण प्रस्तुत है। विलोम किंवा त्यांचे विपरीतार्थक शब्दांचे काही महत्वपूर्ण उदाहरण आहेत। तर बघून घ्या। शब्द आणि विलोम शब्द। इथे बघणार तुम्ही शब्द आणि इथे विलोम शब्द। बघा, अमृत म्हणजे विष, उन्नती म्हणजे अवनती, उत्तीर्ण म्हणजे अनुत्तीर्ण, इच्छा म्हणजे अनिच्छा, आणि अनुरुक्त म्हणजे विरुक्त। पुन्हा सांगू का? हो। अमृतचं काय होणार? विष। उन्नतीचं काय होणार? अवनती। काय होणार? अवनती। उत्तीर्णचं काय होणार? अनुत्तीर्ण, आणि इथे इच्छाचं काय होणार? अनिच्छा, आणि इथे अनुरुक्तचं विरुक्त। तर याप्रमाणे असा शब्द होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे अजून काही विरुद्धार्थी किंवा विलोम शब्द पाहणार आहे। तर नीट प्रमाणे ऐकून घ्यायचा आहे। जसं इथे बघा, अंधकारचा प्रकाश किंवा उजाला पण होणार आहे। अच्छा, बुरा, अपना, पराया, अमृत, वृष, आकाश, पाताल, आज, कल, आंधा, पूरा, आशा, निराशा, आय, वय, आयचं काय होणार? वय, आदर, अनादर,
आदान प्रदान, गुण अवगुण त्यांना दोष पण म्हणतात आपण, चतुर मूर्ख, छोटा बडा, जय पराजय, जन्म मृत्यू, जीवन मरण, दयालू निर्दय, दानव देव किंवा ईश्वर पण म्हणतात आपण, दिन रात, दुखद सुखद, दुर्गंध सुगंध, रात दिन, लाभ हानी, विश्वास अंधविश्वास, वीरता कायरता, शुभ अशुभ, शोक हर्ष, स्वतंत्र परतंत्र, स्वदेश परदेश, सफल असफल, संभव असंभव. तर याप्रमाणे इथे असा शब्द होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आरंभ अंत. आरंभचं काय होते? अंत. त्यांच्या सुरुवात पण आपण म्हणू शकता आणि अंतिम पण म्हणू शकता. उचित अनुचित, उत्तर दक्षिण, उदय अस्त, उदास प्रसन्न, उत्थान पतन, उच्च नीच, एक अनेक, कटू मधुर, कठीण सरळ, कायर वीर, काला सफेद. तर याप्रमाणे असा होऊन जात आहे. इथे बघा, दर्गुण सद्गुण, धर्म अधर्म, नवीन प्राचीन, निंदा प्रशंसा, निर्गुण सगुण, निर्धन. पुन्हा सांगत आहे मी, निर्धन धनवान, न्याय अन्याय, पक्ष विपक्ष, पशुता मनुष्यता. पशुताचा काय होणार? मनुष्यता होणार आहे. पाप पुण्य. पापचं काय होणार? पुण्य. भला बुरा. भल्याचं काय होणार? बुरा. फूल काटे. फूलचं काय होणार? काटा. सदाचारी दुराचारी, सभ्य असभ्य, सत्य असत्य, सरळ कठीण, सबल निर्बल, स्वदेश परदेश, साकार निराकार, सुर असुर, सुलभ दुर्लभ, सौभाग्य दुर्भाग्य, शांत अशांत, स्वर्ग नरक. तर याबद्दल हा शब्दाचा अर्थ किंवा असे होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं. बघा इथं, काला सफेद, कुपुत्र सुपुत्र, खट्टा मिठा, कोमल कठोर, गरम थंडा, फूल काटा, मान अपमान, मित्र शत्रु, यश अपयश, राजा रंक, स्वर्ग नरक, सरस निरस, हार जीत, हिंसा अहिंसा, हित अहित. तर याबद्दल जे तुमचा विरुद्धार्थी शब्द आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, जे शब्द आहे तुम्ही पुन्हा लिहायचं आहे आणि सगळं व्यवस्थितप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्हाला अजून काही शब्द आहे ते पण तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही कुठेतून ऐकत आहे की हां असं आहे असं आहे, ते सगळं तुम्ही लिहू शकता आणि याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे ते पण तुम्ही लिहू शकता. असं नाही की तुमचं गलत होणार, ते पण तुम्ही लिहू शकता. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे विरुद्धार्थी शब्द ते त्यांची परिभाषा पाहिले आणि त्यांच्या कशा प्रकारे आपल्याला शोध करायचा किंवा कशा प्रकारे त्यांचा पहिचान करायचा हे पण आता आपण पाहिलेले आहे. आणि याबरोबर मी तुम्हाला सांगत आहे की जे विरुद्धार्थी शब्द आहेत त्यांचा सदैव उलटा होऊन जात आहे. तर याबद्दल तुम्हाला अजून काही कोणी नवीन शब्द भेटणार आहे याच्याबद्दल, जसे तुम्हाला मी सांगितले की जसे की दोस्त मित्रचा काय होते? शत्रू होते. तर याबरोबर जे मित्र आहेत त्यांचे शत्रू होते, तर शत्रूचा अजून तुम्हाला काही माहिती आहे किंवा शत्रूचा अजून काही शब्द तुम्हाला भेटलेले आहे ते तुम्ही लिहू शकता. असं नाही की गलत होणार, तेव्हा तुम्हाला नवीन शब्द भेटणार आहे. कळलं की नाही? तर असं तुम्हाला खूपच नवीन शब्द भेटलेला आहे. तर याप्रमाणे तुम्हाला ते नवीन शब्द भेटतात, ते गलित नाही, ते कठीण आहे, तुम्ही पुन्हा लिहू शकता किंवा लिहिताना तुम्हाला नवीन शब्द पण शोध करायचा आहे. कळलं? हो. तर सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितप्रमाणे करायचं आहे. जेव्हा तुम्ही हा सगळं नीटप्रमाणे करणार आहे तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर समजणार किंवा कळणार आहे. याबद्दल अजून काही असं शब्द भेटेल पाहिजे तर तुम्ही ते पण लिहू शकतो. विरुद्धार्थी शब्द याबद्दल तुम्हाला मी सांगत आहे की विरुद्धार्थी शब्द हा सदैव उलटा होऊन जात आहे. तर याबरोबर अजून काही शब्दाची भेट तुम्हाला भेटलेली आहे किंवा कळणार आहे तर तुम्ही ते पण लिहू शकता. आणि हिंदी भाषातून विरुद्धार्थी शब्द खूपच महत्त्वाची आहे, कारण की त्याबद्दलही तुम्ही लिहिताना हे तुम्ही ठाऊक जाणार आहे की कशाप्रमाणे कसं लिहायचं किंवा कशाप्रमाणे नाही लिहायचं आहे. कळलं की नाही? हो.
तर सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही करणार तेव्हा हे तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे. कारण की लिहिताना तुम्ही वाचन करून लिहत आहे, तर याबद्दल तुम्हाला लवकर समजणार की यांचं काय करायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.